आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी। दोन्ही बाजूच्या जोरदार युक्तिवादानंतर केज न्यायालयाचा निर्णय। सुनावणीनंतर वाल्मिक कराडची बीडच्या सीआयडी कोठडीत रवानगी। हत्या आणि खंडणीचं कनेक्शन, सीआयडीच्या वकिलांचा सर्वात मोठा दावा। वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ। वाल्मिक कराड सामाजिक कार्यकर्ता आणि गरीब राजकारणी, कराडच्या वकिलांचा कोर्टात दावा। हत्येचा आरोप राजकीय द्वेषापोटी झाल्याचा युक्तिवाद। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींना गेवराईला हलवलं। सुरक्षेच्या कारणावरून आरोपींना गेवराईच्या कोठडीत रवानगी। बीड सरपंच हत्या प्रकरणात आरोपी फासावर लटकेपर्यंत स्वस्थ बसणार नाही। प्रत्येक दोषींवर कारवाई करणार, गुंडांचं राज्य चालू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। गावात भीतीचं वातावरण आहे, आमच्या कुटुंबियांना पोलीस संरक्षण द्या। संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। बीडच्या घटनेला मराठा विरुद्ध वंजारी रंग दिला गेला। शासनानं अधिक दक्षता घ्यायला हवी होती। वाल्मिक कुठे लपला हे पोलिसांना माहीत नव्हतं याचं आश्चर्य। प्रकाश आंबेडकरांची टीका। धनंजय मुंडेंचा देशमुख हत्या प्रकरणात संबंध नसावा। एखाद्या कार्यकर्त्यानं काही केल्यास त्याचा थेट संबंध नेत्याशी नसतो। मुंडेच्या राजीनाम्याच्या मागणीवर दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। वडिलांना न्याय मिळण्यासाठी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा द्या। कराड शरण आल्यानंतर संतोष देशमुखांच्या मुलीची प्रतिक्रिया। मस्साजोग ग्रामस्थ आज सामूहिक जलसमाधी आंदोलन करणार। संतोष देशमुखांच्या मारेकरांना अटक करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक। अजित पवारांच्या आई आशा पवारांनी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेतलं। सर्व वाद मिटवून पवार कुटुंब गुण्या गोविंदानं नांदावं। आशा पवार यांचं विठुरायाच्या चरणी साकडं। अजित पवारच पुण्याचे पालकमंत्री होतील। पालकमंत्री पदावर मंत्री दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। निवडणुकांनंतर मराठी माणसांविरोधात दंडेलशाही सुरू। आपल्या शाखा कार्यालय पुन्हा एकदा लोकांसाठी खुली करा। नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आदेश। पुण्यातील भीमा कोरेगावात आज 207वा शौर्य दिन। विजयस्तंभ परिसरात आकर्षक फुलांची सजावट। विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी दाखल। भीमा कोरेगावात 5000हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात। सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस प्रशासन सतर्क। कोरेगाव भीमा येथे कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांच्याकडून विजयस्तंभाला अभिवादन। माजी संजय बनसोडे यांचीही उपस्थिती। शौर्य दिनानिमित्त महार रेजिमेंटकडून कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाला सलामी। 207 वर्षापासून कोरेगाव भीमा येथे परंपरा। कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक विजयस्तंभास शौर्यदिनी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून मानवंदना। राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही केलं अभिवादन। धाराशिवमध्ये तहसीलदार आणि उपविभागीय अधिकाऱ्यांमध्ये वाद। तहसीलमधील अधिकारी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन, तर अधिकारी नसताना तहसीलदारांनी जनतेला वेठीस धरल्याचा आरोप। जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यातील दोघांना जामीन मंजूर। संजय परब आणि रविकांत सिंग यांना पीएमएलए कोर्टाकडून जामीन। दोघांनाही ईडीनं अटक केलं नसल्यानं कोर्टाकडून जामीन मंजूर। पुण्यातील ठाकरे गटाचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार। 5 तारखेला फडणवीसांच्या उपस्थितीत बाळा ओसवाल, विशाल धनवडेंसह 5 जण भाजपमध्ये प्रवेश करणार। 8 आणि 9 जानेवारीला शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक। बैठकीत नव्या प्रदेशाध्यक्षाबाबत निर्णय होण्याची शक्यता। पक्षाच्या पुढील वाटचालीबाबतही चर्चा। नवी मुंबई महानगरपालिकेचा 33वा वर्धापन दिन समारंभ आज साजरा होणार नाही। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा असल्यानं प्रशासनाचा निर्णय। बच्चू कडू यांच्यावर टीका करताना भाजप आमदार प्रवीण तायडेंची जीभ घसरली। तायडेंच्या वक्तव्यानंतर प्रहार संघटना आक्रमक। अमरावती पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रहारचं आंदोलन, तर प्रवीण तायवाडेंवर कारवाईचीही मागणी। जळगावच्या पाळधी गावामध्ये उद्या पहाटे 6 वाजेपर्यंत कलम 144 अन्वये संचारबंदी। पाळधी गावात तणावपूर्ण शांतता। वाशिम, यवतमाळ, गोंदियातील 2239 ग्रामपंचायती आणखी 2 दिवस बंद राहणार। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन, तर हत्या प्रकरणातील फरार आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरपंच संघटना आक्रमक। पंचायत राज विकास मंच, अखिल भारतीय सरपंच परिषदेकडून 9 जानेवारीला काम बंद आंदोलनाचा इशारा। पुण्यातील सर्वपक्षीय मराठा समाज येत्या रविवारी 5 जानेवारीला आक्रोश मोर्चा काढणार। बीड आणि परभणी घटनेच्या निषेधार्थ लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे मोर्चा, तर गोंदिया जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचं कामकाज 3 दिवस बंद। सरपंच संघटनेचा निर्णय। दुसरं शैक्षणिक सत्र अर्ध संपलं तरी अनेक विद्यार्थी गणवेशाविना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक विद्यार्थ्यांना गणवेश मिळालाच नाही। नववर्षाच्या स्वागतासाठी दादरच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी। पहाटेपासून हजारो भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी।
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी. भाविकांच्या गर्दीनं मंदिर परिसर गजबजला. नववर्षानिमित्त पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फळांची सजावट. सावळ्या विठुरायाचं रूप अधिकच खुललं. नागपुरातील प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात मोठी गर्दी. भाविकांकडून टेकडी गणेश मंदिराचं दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात. नववर्षाची सुरुवात संत गजाननाच्या दर्शनानं शेगावात भाविकांची मोठी गर्दी. साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत भाविकांची मांदी आली. नववर्षाच्या स्वागतासाठी भाविकांमध्ये मंगलमय वातावरण. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबाबाई मंदिरात भाविकांची गर्दी. मंदिराची दर्शन रांग हाऊसफुल. धाराशिवमध्ये तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ. 7 जानेवारीला तुळजाभवानी मातेची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार. रत्नागिरीमधील गणपतीपुळेच्या श्रींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. पहाटेपासूनच मंदिर परिसर गजबजला. कोकणातल्या काजरघाटी डोंगर परिसरातून सूर्योदयाचं विहंगम दृश्य. नवीन वर्षाच्या पहिल्या सूर्योदयाच्या वेळी क्षितिजावर आकर्षक आणि मनमोहक छटा. सोयाबीन खरेदीच्या नोंदणीस 6 तारखेपर्यंत मुदतवाढ. शेतकऱ्यांना दिलासा. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अंदाज. तर ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव. शेतकरी वर्गात चिंता. स्मार्ट कार्ड तयार करणार मशीन बंद पडल्यानं एसटी प्रवाशांच्या हाती पुन्हा कागदी पास. सर्व्हर बंद पडल्यानं ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून नाराजी व्यक्त. डोंबिवलीत भर रस्त्यात तरुणावर जीवघेणा हल्ला. कौटुंबिक वादात मध्यस्थी केल्यानं 8 ते 10 जणांच्या टोळक्याची तरुणाला मारहाण. मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अनुकंपा यादीत पहिल्या वारसदाराची निश्चित 45 वयोमर्यादा ओलांडल्यास दुसऱ्या वारसदाराचं नाव देता येणार. नागपूर खंडपीठाचा महत्त्वाचा निर्णय. कल्याण अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नवीन माहिती समोर. फरार होण्याआधी आरोपी विशाल गवळीकडून सोशल मीडियावरील सर्व पोस्ट डिलीट. ओळख पटू नये यासाठी डिजिटल ओळख मिटवली. राष्ट्रीय महामार्गांवर आजपासून हेल्मेट सक्ती. दुचाकी अपघातातील वाढतं प्रमाण रोखण्यासाठी वाहतूक प्रशासनाचा निर्णय. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत सीईटी सेलच्या संकेतस्थळावर नवे बदल. प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा उडणारा गोंधळ नव्या वर्षात कमी होणार.